पांढर पेशे लोक जे दिवसा ढवळ्या राजरोस अपराध करतायत, त्यांच्या चेहऱ्यावरून सभ्यपणाचा मुखवटा काढून जगासमोर त्यांचा खरा चेहरा उघड केला जावा, हे शिकवतं माझं जर्नलिझम. आता मात्र माझी पूर्ण खात्री पटली की आपले दिवस पालटणार आहेत. अरे, एखाद्या मुलासारखी जबाबदारी घेतली माझ्या शोनाने. या शहराच्या आसमंतावर माझी हुकूमत आहे. असे फेकले जाल की स्वतःचा चेहराही ओळखू शकणार नाही. शोना, घाबरण्याचं काही एक कारण नाहीये. शी इज प्रेग्नंट. कॉंग्रॅच्युलेशन्स. कोणाचा कोणाचा पाप पोटात घेऊन फिरतेस? चुकीचा आरोप करतोयस तू माझ्यावर. हे तुझंच मूल आहे. जर तू हे पाप माझ्या गळ्यात बांधलंस ना तर मी तुझा जीव घेईन. हे घ्या. हे काय? टर्मिनेशन लेटर. टर्मिनेशन लेटर? अरे पाखी, लवकरात लवकर गुरुजींना बोलव आणि मुहूर्त काढून टाक. आजपासून तुमची शोना आमची झाली. अरे वाह, तुमचं अभिनंदन. तुमचंही अभिनंदन. वहिनी, तुमचंही अभिनंदन. अभिनंदन. क्षमा करा. काल ज्या प्रकारे आमचे न्यूज रिपोर्टर शोना मालाकार बातम्या देताना बेशुद्ध पडली होती, याबाबत कित्येक ठिकाणांवरून खूपच तीव्र प्रतिक्रिया आल्या. तज्ञांच्या मताप्रमाणे हे अतितणावामुळे झालं. त्यामागचं सत्य हे आहे की शोना मालाकार प्रेग्नेंट होती. आणि प्रेग्नेंट असल्यामुळेच शोना मालाकार चक्कर येऊन पडली. पाखी, जी मुलगी लग्नापूर्वीच गरोदर झाली आहे, अशा मुलीशी तुम्ही माझ्या मुलाचं लग्न करायला निघाला होता. मी इथे आपली मैत्री बघून आलो होतो. अरे, तुझी गरिबी विसरून मी इथे आलो होतो. चूक केली मी. मला ठाऊक नव्हतं की तुझ्या मुली एवढ्या नालायक असतील. वा रे वा, अशी कुलक्षणी मुलगी आमच्या माथी मारत होतास. अरे, अशा घरात पाणी पिणं ही पाप आहे. चल भावेश, चल इथून. जरा ऐका. बाबा, पाणी आण लवकर. बाबा, बाबा. शोना, मी कुणालाही तोंड दाखवू शकत नाही ग दिव्या. मी कुठे जाऊ, कुणाला सांगू? माझं कोणीच नाहीये ग. हे सगळं तुझ्या चुकीमुळे झालंय शोना. तू एक समजूतदार सुशिक्षित मुलगी असून सुद्धा प्रिकॉशन का नाही घेतलंस तू? मी नेहमीच मिशेलला सांगायचे. मिशेल कुठे? माहित नाही. त्याला तर माझा चेहराही बघायचा नाहीये आणि तो तर या मुलाला स्वीकारायलाही तयार नाहीये. दिव्या तो म्हणतो कुणाच ठाऊक कुणाचं पाप आहे.
माझं मन खूप दुखावलंय ग दिव्या. शोना रिलॅक्स. मी आहे ना तुझ्या सोबत. तू काळजी करू नकोस. सगळं काही ठीक होईल. शोना, मला सांग मिशेल काय म्हणतोय. काय? पण मी अबॉर्शन नाही करू शकत दिव्या. आणि जर मी असं केलं तर त्याचा संशय आणखी पक्का होईल की हे मूल त्याचं नाहीये. मी खरी आहे हे सिद्ध करण्यासाठी मला या मुलाला जन्म द्यावाच लागेल. इमोशनल होऊ नको शोना. पण आर यू गाइस प्रिपेअर फॉर इट? आय डोंट नो. माहित नाही. पण जोपर्यंत मिशेल या बाळाचा स्वीकार करत नाही तोपर्यंत माझा संघर्ष चालूच राहील. हॅलो हॅलो शोना ताई. टीना, टीना काय झालं? तू रडतेस का? बोल ना काय झालं. आणि तू असा अचानक का फोन केलास? ताई, मला आई म्हणाली होती तुला फोन नको करूस म्हणून. आई मला फोन करू नकोस असं का म्हणाली? शोना ताई. टीना, टीना सांग ना काय झालंय. काहीतरी बोल. अगं सांग ना मला. शोना ताई, आपले बाबा गेले ग. बाबा गेले? बाबा? हो ताई. जर तुला बाबांना शेवटचं बघायचं असेल तर लवकर ये ताई. लवकर ये. दिव्या, दिव्या बाबा गेले. दिव्या, दिव्या बाबा गेले. सगळं काही नीट होईल. तू स्वतःला सांभाळ ग शोना.
लावू नकोस. तू जर तुझ्या अपवित्र हातांनी माझ्या नवऱ्याला स्पर्श केलास तर त्यांच्या आत्म्याला कधी शांती लाभणार नाही. अगं हे पाप घेऊन का आलीस इथे? हा चल निघ इथून, निघ इथून. चल जाते हो, चल चल जाते हो इथून, चल निघ इथून. अगं एक खुनी आहेस तू, खुनी. तू माझ्या नवऱ्याला मारलास. अगं पोटात पाप घेऊन तू आजही जिवंत आहेस. आणि यांनी तुझ्या पापामुळे आपला प्राण त्यागला. लाज वाटते मला तुझी. आजपासून तू मला मेलीस. आज या घरात 2 माणसं मेली. आजपासून तूही मेलीस. चल चाल देऊ या घरातून. आणि एकदा का माणूस मेलो की ते परत कधी येत नाही. चल जाती हो, जाती हो. रे मगर गा मगर गर सा रे गा मदानी सा रे गा रे सा नि गा सा पा मगर रे गा मदा मगर गा मगर गर सा. तब त्या रंजलो गांजलो देवा पुरता रंजलो गांजलो. दुःखाचा डोंगर भारी तुझे विना कोण तारी. विठ्ठला मज घे आश्रया. अहो रमेशची आई, तुला माहितीये काल रात्री तो पाखी मालाकार मेला. अगं तोच जो बँकेत क्लर्क होता, सुटला बिचारा. माहित आहे मला, माहित आहे. अगं पण कसा मेला हे तर माहित नसेल ना तुला. अगं त्याची मधवी मुलगी आहे ना, नाक कापलंय तिने घराण्याचं. अगं लग्नाच्या आधीच पाप घेऊन फिरते पोटात. घ्या, कुलक्षणीचं नाव घेतलं आणि कुलक्षणी हजर. अहो बघा कशी मिरवते गावभर. अगं थांब तिथेच. अगं मी म्हणाले ना थांब. याचा पाय ठेवण्याची हिम्मतच कशी केलीस तू? इथे प्रतिष्ठित आणि सुशिक्षित लोक राहतात, समजलीस? आम्ही तर तुला सुलक्षणी समजत होतो, पण तू तर 1 नंबरची कुलक्षणी निघाली. शहरात काय तुला तोंड काळ करायला पाठवलं होतं? निर्लज्जपणाचा असा कळस आम्ही कधीच पाहिला नव्हता. एक मुलगी लग्नाआधीच पोटात पाप घेऊन बापाच्या अंतकर्माला पोचली. अगं स्वतःच्या बापाला तर खाल्लंस, वर आणि गावाचं नाव पण बदनाम केलंस. अगं आमच्या मुलांवर काय संस्कार होतील याचा तरी विचार केलास तू? चाळीमध्ये पुन्हा पाय ठेवलास ना तर तंगडा मोडून ठेवीन, समजलीस? अहो रमेशची आई, जाऊन जरा तव्याचं काळं तर घेऊन या. आज हिचं तोंड काळं करूनच दाखवूया हिला. आता घेऊन येते.
वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः सार्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः सार्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. आज तरीचं तोंड काळं केल्याशिवाय जाऊ द्यायचंच नाही. कुलक्षिणी याच पाहिजेस तू. कळू दे. चांगली शहरात तोंड काळं घेऊन आली. घ्या तिला पकडा. कुलक्षिणी अगं सोडून अजून मरत पण नाहीस. इथं कशाला आलीस फिरायला? चल निघितून. लाज वाटत नाही तुला? मेली तुझ्यासारखी मुळेच लोक मुलींना जन्माला घालायला घाबरतात, कारण त्यांना भीती असते त्यांना सुद्धा पाकी मालाकासारखा जीव द्यावा लागेल. आता असंच तोंड काळं घेऊन फिर गावभर. चल चल घे तू. चल मर. चल गा. वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः सार्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नः सार्षो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. जर तुझ्या अपवित्र हातांनी माझ्या नवऱ्याला स्पर्श केलास तर त्यांच्या आत्म्याला कधी शांती लाभणार नाही.
वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. मरायचं आहे का तुला?